गोष्टीचे नाव बेडूक आणि उंदीर. एका जंगलात एक छोटे जलाशय होते. त्यामध्ये एक बेडूक राहत होता. त्याला कोणीही मित्र नव्हता, त्यामुळे त्याला एकटेपणा खूप जाणवत होता. त्यासाठी त्याला एखाद्या मित्राची गरज भासत होती. एके दिवशी त्या जलाशयाच्या जवळच्या झाडाच्या बिळातून एक उंदीर बाहेर निघाला. त्याने त्या उंदराने बेडकाला विचारले की, मित्रा, काय झाले, तू उदास का आहेस? त्यावर बेडकाने उत्तर दिले, मला कोणीही मित्र नाही ज्याच्याकडे मी मनमोकळ्या गप्पा करू शकेन. त्याचे बोलणे ऐकून उंदीर म्हणाला, अरे, आजपासून मीच तुझा मित्र आहे असं समज. मी नेहमी तुझ्याबरोबर राहीन. असे ऐकून बेडकाला खूप आनंद झाला. ते दोघे मित्र तासनतास गप्पा करायचे. आपल्या मनातले एकमेकांना सांगायचे. कधी बेडूक उंदराच्या बिळात जायचा, तर कधी उंदीर जलाशयाजवळ जाऊन गप्पा करायचा. असेच दिवस सरत गेले. एके दिवशी बेडकाच्या मनात आले की, मी तर उंदराच्या घरात जातो, पण कधी उंदीर माझ्या जलाशयाच्या घरात येत नाही. ह्याला कसे बरे माझ्या घरात आणू? असा विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली. त्याने उंदराला म्हटले की, मित्रा, आता आपली मैत्री खोल झाली आहे. असं काहीतरी करावं की एकमेकांची आठवण आल्यावर त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. पण आपण असं काय करावं बरं? धूर्त बेडूक म्हणाला की, यासाठी आपण एका दोरीचे एक टोक तुझ्या शेपटीला आणि दुसरे टोक माझ्या पायाला बांधून घ्यावे. आपल्याला एकमेकांची आठवण आल्यावर लगेच दोरी ओढायची, म्हणजे कळेल. बेडकाच्या धूर्तपणाबद्दल उंदराला काहीच माहीत नव्हते, म्हणून तो तसं करण्यासाठी तयार झाला. बेडकाने त्या उंदराच्या शेपटीला दोरी बांधली आणि दोरीचे दुसरे टोक आपल्या पायाला बांधले व त्याने लगेच पाण्यात उडी मारली. तो खूप आनंदी होता, कारण त्याने विचार केलेली युक्ती काम करत होती. त्याच्यानंतर उंदीर पण पाण्यात पडला, परंतु त्याला काही पोहता येत नव्हते. तो पाण्यात पडून मेला. हा प्रकार सर्व वरून एक बाज बघत होता. त्याने मेलेला उंदीर बघून त्याला लगेच तोंडात धरण्यासाठी खाली उतरला व उंदराला घेऊन गेला. त्या उंदराच्या शेपटीला बेडूकही बांधला गेला होता, त्यामुळे तो देखील बाजाचा शिकार बनला. अशा प्रकारे बेडकालाही आपली प्राण गमवावे लागले. तात्पर्य: दुसऱ्यांचे नुकसान करणाऱ्याचे नेहमी स्वतःचेच नुकसान होते.